मी सिद्धार्थ व्ही पाटील, रिटायर्ड असिस्टंट इंजिनियर MSc DCL नांदेड, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड, पौर्णिमा नगर नांदेड या ठिकाणी वास्तव्यास आहे। आज या ठिकाणी वर्षावासानिमित्त जे प्रवचन मालिका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा शाखेतर्फे राबवण्यात येत आहे, त्यापैकी जो विषय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशासाठी योगदान या विषयावर या ठिकाणी मला पाचारण करण्यात आलेले आहे बोलण्यासाठी। आत्मा, स्वर्ग आणि परमेश्वर या भ्रामक कल्पनेला तिलांजली देऊन संपूर्ण जगाला सधम्म देणारे जगद्वंद्य जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बहुजनाचे उद्धार करते, कायदे पंडित, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना मी त्रिवार वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत भैयासाहेब आंबेडकर, बौद्धाचार्याचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका ममता सागर मीराताई आंबेडकर, ट्रस्टी जवंजाळे, तसेच कायदेशीर सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या धम्म कार्याला मी वंदन करतो। बंधूंनो आणि भगिनींनो, मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जर झाले नसते तर आज हा देश आपल्याला एवढ्या मोठ्या प्रगतीपथावर आणि सुजलाम सुफलाम असा दिसला नसता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक द्रष्टे नेते होते, त्यांना दूरदृष्टी होती आणि भारताचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सर्व जीवन समर्पित केलेलं आहे। सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे योगदान दिलं ते योगदान अमूल्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रकृतीची पर्वा न करता या देशातील शोषित, वंचित, पीडित, मागासलेल्या जो समाज आहे तो समाज आपलं कुटुंब समजून या समाजाच्या उत्थानासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण देह झिजवला आणि संपूर्ण जीवन या देशासाठी समर्पित केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ब्रिटिशाच्या कायदेमंडळात 1942 ते 46 या कालावधीमध्ये जल, उद्योग, कामगार तसेच श्रम या मंत्रालयाचा कारभार पाहत असताना त्यांनी जे काही कामगाराविषयी काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे। जसं की आज कामगाराला आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळते, कामाचे तास हे 8 तास मिळतात, त्यानंतर कामगारावर जर मालकाकडून अन्याय झाला तर त्यांना संप करण्याचा अधिकार, हे सर्व मूलभूत जे अधिकार आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना कामगारासाठी त्यांनी मिळवून दिलेले आहेत। कामगारासाठी लढा त्यांनी आपल्या कामगार संघटनेतून उभा केलेला आहे, हे देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहे।
जसं की आपण आज पाहतो, स्त्रियासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसूती रजा हे स्त्रियासाठी फार मोठं योगदान बाबासाहेबांनी कायद्याच्या स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण जे पाहतो की या देशातील जे वीज निर्मिती आहे, जे वीज मंडळ आहे, प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळाची निर्मिती घटनेच्या माध्यमातून करण्यास बाध्य केलं. आणि यामुळं जसं की आपण पाहतो की जे प्रत्येक देश जो विकास झालेला आहे, त्या देशाचा विकासचे जे मोजमाप आहे, तर त्या देशातील जे नागरिक आहेत ते नागरिक विजेचा वापर किती करतात त्यावर त्या देशाचा विकासाचे मोजमाप ठरले जाते. जसे की आपण आज पाहतो, अमेरिका आहे, चीन आहे, जपान आहे, हे जे रशिया आहे, हे जे प्रगत राष्ट्र आहेत, या राष्ट्रामध्ये तेथील जे नागरिक आहे विजेचा वापर जास्तीत जास्त करतात. विजेच्या वापरावर जास्तीत जास्त उपकरणं जसं की त्यांचं एक अंगच बनलेलं आहे. परंतु भारत देशामध्ये तशी परिस्थिती नव्हती. हे जेव्हा बाबासाहेबांनी पाहिलं तेव्हा बाबासाहेबांनी प्रत्येक या देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळाची निर्मिती करण्याचं प्रावधान घटनेमध्ये केलं. आणि त्यानुसार या देशामधील प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळाची निर्मिती झाली. आणि या वीज मंडळाच्या माध्यमातून जे विजेचं वितरण आणि विजेची निर्मिती झालेली आहे, त्यामुळं या देशाचा विकास झपाट्याने झालेला आहे आणि प्रचंड वेगाने देखील झालेला आज आपणास दिसत आहे. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांना जाते. जसं की या देशामध्ये नॅशनल पॉवर ग्रीडचं जाळं संपूर्ण पसरण्यासाठी आणि या देशातील जे उद्योगधंदे आहेत, जे व्यावसायिक शेतीपंप आहेत आणि जे काही घरगुती ग्राहक आहेत, या ग्राहकासाठी आज आपण पाहतो की मुबलक प्रमाणामध्ये भारतामध्ये वीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या माध्यमातून या देशाचा विकास झपाट्याने होत आहे असं आपल्याला दिसत आहे. अशी बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम स्त्रियांसाठी त्यांना त्यांच्या संपत्तीमध्ये त्यांच्या समान अधिकार मिळावा, त्यांना योग्य त्या ठिकाणी विवाह करण्याची संधी, तसेच पोटगीचा अधिकार, हे जे स्त्रियांचे अधिकार आहेत, या अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या 1951 मध्ये जेव्हा कायदेमंत्री होते, 1951च्या उत्तरार्धामध्ये बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडलं. या हिंदू कोड बिलच्या माध्यमातून भारतातील तमाम स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा वाटा मिळणार होता. परंतु ही बाब जेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ होतं यांनी त्या हिंदू कोड बिलचा अभ्यास केला आणि हे प्रतिगामी म्हणजे पुरोगामी विचाराचं सरकार नव्हतं. त्यांना स्त्रियांचा विकास होणे किंवा स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीला येणे हे मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी 1951ला जे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये विधेयक मांडलं होतं, त्या विधेयकाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला आणि ते विधेयक त्यावेळेस मंजूर होऊ शकले नाही. म्हणून स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाला लाथ मारून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाचे बाहेर पडले. परंतु 1956 नंतर जे या देशामध्ये सरकार होतं, त्या सरकारमध्ये पुन्हा या हिंदू कोड बिलचा अभ्यास झाला. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही शिफारशी होते, ज्या काही स्त्रियांना समान अधिकार देण्याविषयी असेल किंवा स्त्रियांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा असेल, स्त्रियांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या ज्या काही तरतुदी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलमध्ये मांडल्या होत्या, त्या संपूर्ण जशाच्या तशा तरतुदीसह ते विधेयक 1956 मध्ये संसदेमध्ये मंजूर करण्यात आलं. आणि तेव्हापासून या देशातील स्त्रियांना समान वाटा, समान हिस्सा मिळायला लागला, 50% आरक्षण मिळायला लागलं. आणि आपण पाहतो की या माध्यमातून या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी झालेली आहे, या देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झालेले आहेत.
या देशाची राष्ट्रपती सध्याच्या विद्यमान द्रौपदी मुर्मू आहेत। तर अशा प्रकारे अतिशय उच्च स्थानी स्त्रियांना देखील या देशामध्ये संधी मिळालेली आहे। तसेच आपण किरण बेदीचं उदाहरण घेऊया किंवा सुनीता विलियम्सचं उदाहरण घेता येईल आपल्याला। तर अशा जे काही स्त्रिया होऊन गेल्या या देशामध्ये, त्यांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि या भारताच्या विकासामध्ये फार मोठं असं योगदान या स्त्रियांचं लाभलेलं आहे। आणि हे सर्वच्या सर्व श्रेय हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कायदे लॉर्ड व्हायसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये असताना जे भारतीय शेतकरी होते, या शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जलसंपदा मंत्री म्हणून या कायदेमंडळात काम केलं, तर त्यांनी पाहिलं की या देशामध्ये जसं की आसाम असेल, बिहार असेल, हे असे काही ओरिसा असेल, हे असे काही राज्य आहेत। या राज्यामधल्या ज्या नद्या आहेत, या नद्यांना पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर महापूर येते आणि या महापुरामध्ये गावाच्या गावं वाहून जातात आणि शेती बऱ्यापैकी खूप प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान होते। हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी या देशामध्ये या नद्यावर प्रामुख्याने धरण व्हावं, मोठे धरण होऊन या धरणाचा जो परिसर आहे तो सुजलाम सुफलाम व्हावा, हे शेती सुपीक व्हावं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जसं की सोन नदीचा प्रकल्प असेल, हिराकूड प्रकल्प असेल, दामोदर खोरे असेल किंवा भाकरा नांगल खोरे असेल, तर हे सर्व जे मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत, या प्रोजेक्टची मांडणी, या प्रोजेक्टची प्लॅनिंग बाबासाहेबांनी या कायदेमंडळात असताना दिली आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांच्याच हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालं आणि हे जे सोन नदीचा प्रकल्प असेल, हिराकूड प्रकल्प असेल, भाकरा नांगल प्रकल्प असेल किंवा दामोदर व्हॅली असेल, हे सर्वच्या सर्व प्रकल्प पूर्ण झाले आणि आज आपण पाहतो की या प्रकल्पाच्या परिसरातील तमाम जे शेतकरी आहेत, हे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झालेली आहे आणि तो सर्व भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे। त्यावेळेस बाबासाहेब जलनीती बाबासाहेबांनी या देशाला दिली। त्यांना असं वाटत होतं की हे संपूर्ण जे नद्याचं पाणी आहे, हे महासागराला जाते आणि वाया जाते, परंतु हे पाणी समुद्राला न जाता कुठंतरी हे नद्या जोडल्या पाहिजे आणि या नद्या जोडल्यामुळं याच्यावर मोठे मोठे धरण उभा करता येईल आणि त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, उद्योगधंद्यासाठी आणि सिंचनासाठी होईल। अशा प्रकारे बाबासाहेबांनी एक संकल्पना, जो एक मेगा प्रोजेक्ट बाबासाहेबांनी सादर केला होता, परंतु त्या काळामध्ये या प्रकल्पावर चर्चा झाली नाही आणि हे प्रकल्प तडीस गेले नाही किंवा पूर्ण होऊ शकले नाही। राज्यकर्त्याची जर इच्छा राहिली असती तर आज आपल्या भारताचं चित्र वेगळं असलं असतं, परंतु राज्यकर्त्यांनी ह्या बाबी मनावर न घेतल्यामुळे आज आपण पाहतो की जे नद्याचं पाणी आहे हे वाया जाते आणि वाया गेलेल्या पाण्याचा काही उपयोग होत नाही। परंतु आता आपण पाहतो की या भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांच्या आजच्या या वर्तमान कार्यकाळामध्ये याच्यावर बऱ्यापैकी विचारमंथन चालू आहे आणि आज आपण मराठवाड्यात पाहतो, मराठवाडा ग्रीड, वॉटर ग्रीड, जसं की जे कोकणामध्ये जे पाणी वायाला जाते ते पाणी ते संपूर्ण इकडं वळवण्यासाठी प्रयत्न आज या राज्यामध्ये चालू आहेत। निश्चितच याला कोट्यावधीचा खर्च लागणार आहे, परंतु एकदा का खर्च केला तर जे वाया गेलेलं पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे वळवता येईल आणि मराठवाड्यातील जनता जे आहे ते अतिशय सुखी होईल, त्यांची शेती सुजलाम सुफलाम होईल आणि अतिशय शेतकऱ्यांची या ठिकाणी
प्रगती होण्यासाठी अडथळा येणार नाही। अशा प्रकारे यामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याच्या नदीजोड प्रकल्पाची योजना आज या देशामध्ये त्याची अंमलबजावणी झाली तर निश्चितच आज या देशाचं चित्र वेगळं होण्यासाठी काही दिवस लागणार नाही। या देशातील अर्थव्यवस्था सुदृढ आणि बळकट होण्यासाठी बाबासाहेब एक अर्थतज्ञ होते। बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध सादर केला, या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये भारताचं चलन कसं असलं पाहिजे, भारताच्या चलनाचा रेट कसा असला पाहिजे आणि भारताची अर्थव्यवस्था कशी सुदृढ झाली पाहिजे, बळकट झाली पाहिजे, याबद्दल बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये विचार मांडले आणि याच विचारातून भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती केली, ज्या बँकेच्या माध्यमातून आज आपण पाहतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे अतिशय बळकट झालेली आहे। आपली जी अर्थव्यवस्था आज जगामध्ये 5व्या स्थानावर आपण झेप घेतलेली आहे, हे फक्त आणि फक्त याचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना जाते आणि हे फार मोठं योगदान बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं आहे। जसे की आपण पाहतो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC याच्यामध्ये भारत सरकारचे जे भाग आहेत आणि याचे भाग ते भारत सरकारच्या अंगीकृत तो व्यवसाय आहे, तो इन्शुरन्स कंपनी आहे। या इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून भारत सरकारला अब्जावधी रुपयाचे मिळकत होते आणि या माध्यमातून या जे काही सरकार आहे या सरकारला जे काही विकासाची कामं करायची आहे, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण आज पाहतो जे उभं केलेलं आहे पायाभूत सुविधा, त्या फक्त आणि फक्त या फंडमुळे, या ज्या LICच्या माध्यमातून जे फंड गव्हर्नमेंटला मिळते, भारत सरकारला मिळते, तर त्या माध्यमातून आज आपण पाहतो प्रचंड पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये जाळं झालेलं आहे आणि ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतून या देशाचा जो काही या ठिकाणी विकास झालेला आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते। यानंतर आपण या ठिकाणी जेव्हा 1930, 31 आणि 32ला लंडन या ठिकाणी गोलमेज परिषद झाली, राऊंड टेबल कॉन्फरन्स, तर या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबाला निमंत्रण होतं। बाबासाहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर या देशातील शोषित, वंचित, पीडित जो मागास समाज आहे या समाजावर अन्याय अत्याचार कसा होतो आणि हा समाज विकासापासून, विकासाच्या प्रवाहापासून कसा कोसो दूर आहे, या समाज कसा उपेक्षित आहे, या समाजाला शिक्षणाचा अधिकार नाही, या समाजाला कुठल्याही प्रकारचा कुठेही सहभाग होण्याचा अधिकार नाही, हे जेव्हा लक्तरे त्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडली, त्याचा उहापोह केला आणि या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी इंग्लंड सरकारला खडसावून सांगितलं की आधी आमच्या देशातून तुम्ही चालते व्हा, आम्हाला स्वतंत्र द्या, आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या हवाली करा आणि तुम्ही इथून लवकरात लवकर निघून जा, जेणेकरून या देशामध्ये आम्हाला लोकशाही प्रस्थापित करता येईल आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून या भारतीयांना आम्हाला अधिकार देता येईल। जसं की मताचा जो अधिकार आहे, या मताच्या अधिकारासाठी बाबासाहेब फार आग्रही होते। सर्व भारतीयांना, मग तो किती श्रीमंत असो, कितीही गरीब असो, कोण्याही मोठ्या पदावर असो, किती मोठा राजकीय नेता असो, प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार बाबासाहेबांनी ही आग्रही मागणी लावून धरली। परंतु त्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी जे होते त्यांचं म्हणणं असं होतं की फक्त श्रीमंताला आणि या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्याला, जे टॅक्स धारक आहेत, यांनाच फक्त मताचा अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांचं मत होतं। परंतु बाबासाहेबांनी या देशामधील तमाम नागरिकांना
तो किती श्रीमंत असो की कितीही गरीब असो, कोण्याही समाजाचा असो, कोण्याही धर्माचा असो, कोण्याही पंथाचा असो, स्त्री असो वा पुरुष असो, सर्वांना मतदानाचा समान अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आग्रही मागणी मांडली। आणि म्हणूनच या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये सर्वप्रथम भारतातील प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार मिळाला। वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू अशा प्रकारे बाबासाहेबांनी या देशामध्ये तमाम भारतीयांना अधिकार मिळवून दिला। आणि या मतदानाच्या अधिकारातून कुठलाही राजा हा राणीच्या पोटातून न जन्म घेता मतपेटीतून जन्म घ्यावा अशा प्रकारची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केली। आणि तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही मार्गाने आपल्याला अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे। हे सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकरांनाच निश्चितपणे जाते असं मला या ठिकाणी ठासून सांगायचं आहे। तसंच या देशामध्ये बाबासाहेबांचं सर्वात मोठं जे योगदान आहे ती भारतीय राज्यघटना। भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना 7 लोक हे मदतीसाठी देण्यात आले जे की कायद्याचे पंडित होते, परंतु प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यामधले 2 लोक एक्सपायर झाले, 2 लोक बाहेर देशात सेटल झाले, 2 लोक हे सातत्याने आजारी राहत गेले आणि ही सर्व घटना लिहिण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन ठेपली। परंतु बाबासाहेबांना या देशाचं भलं करायचं होतं, या देशातल्या तमाम शोषितांचं वंचितांचं हित करायचं होतं, त्यांचं कल्याण करायचं होतं। हाच विचार बाबासाहेबांनी ठेवून ही जे जबाबदारी आहे ही लीलया पार पाडली आणि ही भारतीय जी राज्यघटना आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सुपूर्द केली। आणि तेव्हापासून या देशामध्ये जे राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे या देशाचा राज्यकारभार सुरू झाला। जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तसेच धार्मिक स्वातंत्र्य असे मूलभूत अधिकार या घटनेच्या माध्यमातून प्रदान केले, जसे की फंडामेंटल राईट्स म्हणतो। काही कर्तव्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहेत। या देशामध्ये कलम 16च्या माध्यमातून 16 ब या माध्यमातून या देशातील SC ST VJ NT SBC हा जो समाज आहे हा समाज वंचित होता, शोषित होता, हा समाज विकासाच्या प्रवाहामध्ये नव्हता। या समाजाचा बाबासाहेबांनी सखोल असा अभ्यास केला आणि अभ्यास करून या समाजाला आरक्षण कसं देता येईल या माध्यमातून घटनेच्या कलम 16 अ ब च्या अंतर्गत त्यांनी घटनादत्त आरक्षण बहाल केलं। आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज आपण पाहतो की हा जो SC ST OBC VJ NT SBC हा जो समाज आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग भरारी घेतलेली आहे, उच्च पदावर कार्यरत आहेत। राजकीय असो किंवा कुठले प्रशासकीय असो, या सर्व पदावर उच्च पद या ठिकाणी घेऊन या देशाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान आज हा समाज देत आहे हे आपण पाहतो आहे। जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम 17च्या अंतर्गत या देशातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, या देशातील जातीयता नष्ट व्हावी, या देशातील उच्च नीचता नष्ट व्हावी म्हणून हे घटनेच्या 17 कलम अंतर्गत या ठिकाणी प्रावधान केलं। परंतु झालं असं की या घटनेच्या कलम 17च्या माध्यमातून फक्त या देशातील अस्पृश्यता नष्ट झाली, परंतु जातीयता नष्ट झाली नाही। बाबासाहेबांची आग्रही मागणी होती की याच कलमाच्या अंतर्गत या देशातील जातीयता नष्ट होऊन फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच
जाती या देशात असल्या पाहिजे, सर्वांना समान अधिकार असला पाहिजे, असं जे बाबासाहेबांची संकल्पना होती, तर जातीयता ही तशीच राहिली. अस्पृश्यता काही प्रमाणामध्ये नष्ट झालेली आज आपण पाहतो, परंतु ग्रामीण भागामध्ये अतिशय चित्र अतिशय वाईट असं आहे. आजही आपण पाहतो तेथील जो सवर्ण समाज आहे तो दलित समाजावर आजही बऱ्याचशा प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार करत आहे आणि आपल्या नियंत्रणाखाली या समाजाला ठेवत आहे, हे आपण पाहतो. परंतु जसं की बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही खेडे सोडा आणि शहरामध्ये या, शहरामध्ये या, तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो मूलमंत्र बाबासाहेबांनी त्रिसूत्री दिलेली आहे, त्यानुसार खेड्यामधून बरेचसे युवक शहरामध्ये आले, स्थलांतरित झाले, शहरामध्ये येऊन काहीतरी उद्योग व्यवसाय काहीतरी या ठिकाणी मजुरी सुरू केली आणि त्या माध्यमातून आपल्या मुलांना त्यांनी शिक्षित केलं. आणि आज आपण पाहतो की आपल्या या वंचित समाजातील बरेचसे जे विद्यार्थी असेल, बरेचसे लोक असतील, चांगल्या पदावर विराजमान झालेले आहेत, जसे की प्राध्यापक, डॉक्टर, वकील, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो की फक्त बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ घेऊन या ठिकाणी बऱ्यापैकी हा समाज आज विकासाच्या प्रवाहामध्ये आहे आणि सगळ्या लोकांच्या सवर्णाच्या खांद्याला खांदा लावून आज हा समाज कार्यरत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी राज्यघटना लिहिली, ही राज्यघटना या जगामध्ये सर्वोच्च आहे. सगळ्यात मोठं लिखित संविधान फक्त आणि फक्त भारतातलं आहे. भारतामधल्या ज्या संविधानाचा जो अभ्यास करण्यासाठी इतर जगातील देशातील मोठे मोठे नेते, मोठे राजकारणी लोक येतात आणि भारतीय राज्यघटनेचा आदर्श घेतात आणि आपल्या देशामध्ये ते लागू करतात. जसे की आपण पाहतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असतील किंवा आजचा जे अध्यक्ष असेल ट्रम्प असेल, आतापर्यंत जे काय अध्यक्ष झाले, जसं की दक्षिण आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असतील, या सर्व व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा इतर देशातील राष्ट्राध्यक्ष असतील, या सर्व राष्ट्राध्यक्षांनी ही घटना कशी सुप्रीम आहे आणि घटना कशी चांगली आहे हे वारंवार आपल्या वक्तव्यातून सांगितलेले आहे, हे आपणास माहिती आहे. म्हणून या राज्यघटनेचं जे महत्त्व आहे हे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आजही या राज्यघटनाच्या माध्यमातून आपण पाहतो या देशातील जे तळागाळातील लोक आहेत, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध जातीचे, या देशामध्ये विविध बोलीभाषा बोलणारे, विविध राज्यातील संस्कृतीचे वेगवेगळे असे जे लोक आहेत, हे सर्व लोक या राज्यघटनेमुळे एका ठिकाणी बांधलेले आहेत. यामुळं या देशामध्ये आपण पाहतो, या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा दंगा होत नाही, कुठली मोठी अशी दंगल होत नाही, कुठलाही असा भेदभाव होत नाही. आपण बाजूचे राष्ट्र पाहतो, जसे की पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, हे जे अफगाणिस्तान आहे, हे जे राष्ट्र पाहतो, या राष्ट्रामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, अस्वस्थ आहे. या देशामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था नाही. जसं की धार्मिक जे कायदे आहेत, या कायद्यानुसार, इस्लामिक कायद्यानुसार हे देश चालतात, परंतु राज्यघटना ही जी आहे कुठल्याही सर्वधर्म समभाव आहे, ही सेक्युलर राज्यघटना आहे आपली. आणि यामुळं या देशामध्ये सर्व जे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत, गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे, अतिशय शांततेने राहत नाही. या राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जसं की संघ हे गणराज्य ही भगवान बुद्धाच्या काळामध्ये जी संकल्पना होती, बुद्धाचं जे तत्वज्ञान होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, हे जे तत्व या घटनेमध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केलेले आहे. भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान, या तत्वज्ञानावर आपली राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. म्हणून या घटनेच्या माध्यमातून आज सर्व शोषित वंचित लोकांना समान न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आपणास या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. म्हणून
या देशाचा जो तिरंगा ध्वज आहे याच्यावर बाबासाहेबांनी जे केसरी रंग दिलेला आहे तो त्यागाचं प्रतीक आहे, पांढरा रंग आहे ते शांतीचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग आहे ते समृद्धीचं प्रतीक आहे. आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी अशोक चक्र चक्रांकित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 24 आऱ्या आहेत आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण भगवान बुद्धाचा जो धम्म सिद्धांत या ध्वजामध्ये जे चक्र आहे त्या चक्रामध्ये दिलेलं आहे. जसं की राष्ट्रपती भवन आहे, राष्ट्रपती भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका हॉल नाव दिलेलं आहे आणि तिथं एक भव्य अशी बुद्धाची मूर्ती आहे आणि त्यावर धम्मचक्र प्रवर्तन आहे. ज्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती बसतात त्या हॉलला अशोका हॉल आहे, सम्राट अशोकाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि तिथं भगवान बुद्धाची भव्य मूर्ती आणि त्याच्यावर धम्मचक्र प्रवर्तन आहे. अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या संकल्पना लिहिलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी हा देश बौद्धमय केलेला आहे, धम्ममय केलेला आहे, याच्याबद्दल कुठलेही दुमत बागण्याचं कारण नाही. म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी जे सर्वोच्च योगदान आहे ते योगदानामुळंच आज आपला देश विकासाच्या पथावर चालू आहे. आपल्या देशानं मोठी प्रगती केलेली आहे, मोठी गरुड झेप घेतलेली आहे आणि निश्चितच या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळं पुढे देखील या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मला वाटते. म्हणून आज बाबासाहेबांना खरे राष्ट्रनिर्माते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं मला या प्रसंगी वाटते. आज मला यावेळी ही संधी उपलब्ध करून दिली. मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करू शकलो, त्यामुळं मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचं तसेच शहर शाखेचं मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.